आता जर निकाल महायुतीच्या बाजूने आला तर हे म्हणतील ईव्हीएम सेट होता। आता जर बारामती जिंकली तर म्हणतील की अजित दादांना निवडून आणणं साधारण कधीपासून सुरू होईल ईव्हीएम हे यांनी हे आता ट्रेंड आता हा अंतिम नाही निकालानंतर बघा तुम्ही कसे समीकरण बदलतात त्यांच्या बोलण्यात। कोकणाच्या बाबतीत 21 जागांपैकी 7 जागांवरची आघाडी जी ती समोर येताना दिसते। बघूयात कोकणात कोणाची बोट जी ती जोरात आहे। या मुंबईबद्दल आपण बोलूयात। मुंबई MMR रिजन मध्ये 38 जागांपैकी 9 जागांवरती भाजप 9 जागांपैकी 6 जागा जे भाजप आघाडीवरती दिसतंय। सरप्राइजिंग आहे ना की मुंबईमध्ये 6 जागांवरती भाजप आघाडीवर आहे। कालिदास कोळंबकर रेकॉर्ड ब्रेक कदाचित रेकॉर्ड तुटू शकतो यावेळेस कालिदास कोळंबकर यांच्या रूपात। त्यामुळे नाही असंवैधानिक यांनी जो शब्द वापरला ना तर आज आता वाजले 9:15 संध्याकाळी 4 पर्यंत चित्र स्पष्ट होईल। त्याच्यानंतर परत कोण असंवैधानिक म्हटलं ना तर आम्हीच तुम्हाला घटनाबाह्य म्हणणार आहोत। कारण प्रत्येक वेळेला असंवैधानिक आता आम्ही संविधानिक पद्धतीने निवडून येतोय ना तरी तुम्ही कारण नसताना लोकांच्या मनामध्ये दुजाभाव किंवा वाईट भूमिका करायचा प्रयत्न करताय असं बरोबर नाही। असंविधानिक झाले ना आता तिकडे आकडे खूप वेगाने बदलतात। आकडे बदललेत। जनतेच्या न्यायालयाने मतांमध्ये दिसत नाही असंविधानिक आहे का? हे जे महायुतीकडे कौल येतो हा सुद्धा असंविधानिक आहे का? त्यांना दबाव टाकून घेतलं मतदान। सरकारच्या तिजोरीतले पैसे तुम्ही डायरेक्ट बँकेतून काढून कुठे दिले? मी पण तुमच्या वचननाम्यामध्ये कबूल केलं होतं की आता आम्ही 3000 रुपये लाडक्या बहिणीला त्यावेळेस नव्हती वाटली का तुम्हाला? तुम्ही करून देणार होतात का? त्याच्यासाठी आश्वासन दिलं बजेट करू आम्ही हे म्हणजे हे बोलतात ते तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही पैसे वाटले। घोषणानामामध्ये त्यांनी काय दिलं? संजय गांधी निराधार योजनेचे उत्पन्न आम्ही तुम्ही खटाखट पटापट केलं पण नाही सर ऐका लाडकी बहीण योजना जी सरकारने राबवली हा भ्रष्टाचार आहे का हे साहेबांनी सांगावं। राठोड साहेबांनी आता सांगावं तुमच्या चॅनल समोर। नाही तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर जीवनाच्या अधिकाराबद्दल तुम्ही असं बोलता। आम्ही आश्वासन दिलं ना 3000 रुपये देऊ तसं तुम्ही बजेट संजय गांधी निराधार योजनेबाबत बोलावं अजूनही चालू आहे। आणि चालू असताना त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये दिलं की त्याचं उत्पन्न आम्ही उत्पन्नाचा दाखला लागतोय तो 21,000 50,000 करू। तो कुठला भ्रष्टाचार केला तो त्यांनी नमूद केला। राठोड साहेब आत्मपरीक्षण करा काहीतरी वादासाठी वाद करून लोक हसतील। कर्नाटकमध्ये दिलीच ना महालक्ष्मी जाहीर सभेमध्ये निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही देता म्हणजे काय? अच्छा आपण तुम्हाला वाटतं त्याच्यामुळे तुमचं पाणीपत होतं? आघाडीवरती आहेत। जयंत पाटलांची आघाडी या ठिकाणी समोर येताना दिसते। तर माहीममध्ये काटेकी टक्कर या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळे बघूयात माहीममध्ये नेमकं काय घडतंय। हे सावंत आघाडीवरती आहेत। माहीममध्ये काटेकी टक्कर अमित ठाकरे पिछाडीवरती आहेत आणि महेश सावंत पुन्हा एकदा आघाडी घेतात। उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय माहीममध्ये काय घडतंय? उदय आवाज पोहोचतोय। माहीममध्ये काय घडतंय? महेश सावंत आघाडीवर असल्याचं दिसतंय। आपण माहीम विधानसभा मतदारसंघासंदर्भात बोलतोय की माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये महेश सावंत यांनी आघाडी घेतली असल्याची पाहायला मिळते। जवळपास 150 मतांची आघाडी जी आहे महेश सावंत यांना मिळालेली आहे आणि त्यामुळे त्यांनी विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना मागे टाकल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। महेश सावंत यांना 2270 इतकी मतं पडलेली आहे। त्याचबरोबर अमित ठाकरे यांना 2156 इतकी मतं पडलेली आहेत। तर सदा सरवणकर यांना 2142 इतकी मतं पडलेली आहेत। काटेची टक्कर जी आहे माहीम विधानसभा मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळते आहे। महेश सावंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत। त्यांना 2270 मतं पडलेली आहेत आणि सध्या ते आघाडीवरती आहेत माहीम विधानसभा मतदारसंघ। बरोबर आहे काटेकी टक्कर 50 मतांची आघाडी म्हणजे काय फारही नाही। पण तुम्हाला वाटतं की या लढाईमध्ये अमित ठाकरे याच्या तुम्ही मागे पडताय? आता जरी चित्र तसं असलं तरी सदा सरवणकर यांचं कार्य आहे आणि अतिशय ज्याला आपण म्हणू आव्हानात्मक परिस्थितीमध्ये त्यांच्या तिकिटाचं काय होतंय ते स्वतः राज ठाकरेंना भेटायला गेले। राज ठाकरेंनी नकार दिला भेटायला आणि तरी ते लढतायत आणि लोकांचा विश्वास आहे त्यांच्यावर। त्यामुळे आम्हाला असं वाटतं की शेवटच्या टप्प्यावरती त्यांची सरशी झालेली त्याच्यावरती शिक्कामोर्तब होईल। महायुती आता बहुमताच्या दिशेनं वेगवान वाटचाल करताना पाहायला मिळते। अवघ्या 15 जागा त्यांना हव्या आहेत आणि आता 132 वर महायुती आहे। महाविकास आघाडी केवळ 34 जागांवर अडखळताना पाहायला मिळते। काँग्रेस 14, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 9, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 9 आणि तिकडे भाजप 70, शिवसेना 33 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 26 जागा 132 जागा महायुती।
पण यात कमाल अशी वाटते विलास सगळ्याच्यात की शिवसेना 33 जागांवर आघाडीवरती म्हणजे शिंदे गट, तर उबाटा गट जो आहे तो 9 जागांवर सिंगल डिजिटवरनं ते अजूनही हलताना दिसत नाहीयेत. त्याच्यामुळे एवढा मोठा गॅप जो आहे, फरक जो आहे, तो कसं काय ते कव्हर करतील. धर्मेंद्र जोरे आपल्या चर्चेमध्ये सहभागी झाले, त्यांच्याकडे आपण जाऊयात. या सगळ्या आकड्यांकडे आपण बघताय, आपली प्रतिक्रिया. टू अर्ली टू कमेंट. मी जर्नलिस्ट आहे, मी काही राजकीय नेता नाही, त्यामुळे आतापर्यंत यांची चर्चा ऐकत होतो. वाट पाहिली पाहिजे. आणि थोडं तुम्ही इलेक्शन कमिशनचे ट्रेंड्स पण पाहिले पाहिजे, त्याच्यामध्ये ना आपल्यामध्ये बराच फरक दिसतोय. त्याच्यामुळे आपण जे मगापासून सांगतात की वी आर नॉट फार अहेड, आम्ही दुसऱ्यांच्या मागे किंवा पुढे नाही, ते एक वेळा व्हेरीफाय करून पुन्हा आयबीनी ट्रेंड चालवावेत अशी माझी आपल्याला विनंती आहे. आयोगाकडनं जी आकडेवारी येते तीच चालू. तुमच्या रटनुसार जे आहेत बाकी आमच्या रट जे सांगतंय, आमचे जे 288 प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधींकडून आल्याशिवाय आम्ही आकडा चालवलेला नाही. भले आम्ही जवळपास 1.5 तास मागे आहोत इतरांपेक्षा. राऊंड कोणता आहे हा? राऊंड चौथा, तिसरा वेगवेगळे राऊंड येत आहेत. प्रत्येक राऊंड नुसार आकडे बदलत आहेत. म्हणजे मला 2-3 लढतींबद्दल आपल्याला विचारायचं आहे. एक तर अमित ठाकरे पिछाडीवर, फेसेस खूप महत्वाचे. त्यानंतर छगन भुजबळ पिछाडीवर, समीर भुजबळ पिछाडीवर. हा ट्रेंड काय सांगतो? बहुतेक प्रस्थापितांना धक्का देण्याचा लोकांचा विचार असेल यावेळी. आणि दुसरं माहीममधलं जे कॉम्बिनेशन होतं त्यामध्ये सदा सावरकरांना बहुतेक सहानुभूती मिळाली असेल, त्यांचा अनुभव बघून, किंवा मग जो एक एपिसोड झाला. एक अपडेट आहे, विजय वडेट्टीवार सुद्धा पिछाडीवरती आहेत. विजय वडेट्टीवार सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडीवर होते, पण तेच राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सध्या पिछाडीवर आहेत. प्लीज कंटिन्यू. आणखी 20 राऊंड्स होतील तिथे. त्याच्यामुळे यावेळेस त्यांची लढाई खूप अवघड बनली होती, कारण कुणबी वोटर्स त्यांच्या विरोधात कसा जाईल, कारण तिथल्याच विद्यमान ज्या खासदार आहेत त्याच त्यांच्या विरोधात बोलत होत्या. अंतर्गत त्याचा फटका बसू शकतो, जर बसू शकतो, पण आय एम नॉट व्हेरी शुअर. ओके, पण ती लढाई त्यांच्यासाठी निश्चितपणे, कारण त्यांच्यासारखा बडा नेता जेव्हा पिछाडीवर जातो दुसऱ्या तिसऱ्या राऊंडमध्ये, तेव्हा निश्चित काहीतरी गडबड आहे असा त्याचा आपण अर्थ घेऊ शकतो. आणि यावेळची निवडणूक ही फक्त जागांची निवडणूक नाही झाली, ही फक्त चेहऱ्यांची निवडणूक नाही झाली, तर खरी शिवसेना कोणाची, खरी राष्ट्रवादी कोणाची, अशी सुद्धा एक किनार या निवडणुकीला होती. आणि त्यामध्ये काय होताना दिसतंय? आता क्षणाचा मोठा अपडेट. संगमनेर विधानसभा मतदारसंघातनं बाळासाहेब थोरात हे पिछाडीवरती असल्याचं दिसतंय. आणि 2 दिग्गज ते पिछाडीवर. शक्यता ही वर्तवली जात होती, कारण बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात विखेंनी जबरदस्त ताकद लावलेली होती. बाळासाहेब थोरात यांनी मधल्या काळात त्यांच्या मुलीबद्दल जे वक्तव्य केलेलं होतं त्याची एक सहानुभूती त्यांना मिळालेली अशी चर्चा सुरू झाली. पण त्यानंतर पुन्हा ही बॅटल जिंकण्यासाठी विखे पाटलांनी ताकद तिथं लावलेली होती. आणि यावेळीची निवडणूक, कारण 7-8व्यांदा कदाचित ते निवडणुकीच्या मैदानात आहेत, ती अँटी इन्कम्बन्सी जी होती त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न हा भाजपकडून तिथं करण्यात आलेला आहे. त्यामुळे ही लढत सोपी नाही बाळासाहेबांसाठी अशी चर्चा सुरू होती. मधले पण आहेत ना ते. हा, मुख्यमंत्री पदाच्या रेसमधले कदाचित मग अंतर्गत काही असू शकतं. बरं, ठीक आहे. निलेश राणे सुद्धा पिछाडीवरती आहेत कुडाळ मतदारसंघातनं. नीलमताईंना निघायचे, त्यामुळे एक छोटीशी कमेंट आपण त्यांची घेऊयात आणि मग नीलमताई तुम्ही निघू शकता. आतापर्यंतच्या कलांबद्दल आणि निलेश राणेंची जागा खास करून कुडाळ. तर मला IBN आपलं न्यूज 18चं अभिनंदन यासाठी करायचं आहे की निवडणूक आयोग जे कल सांगते तेच तुम्ही दाखवतात, आणि ही महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरं म्हणजे मधून जे काही सगळं चित्र दिसतंय ते फार वेगाने बदलतंय आणि महायुती कुठेतरी खाली जाते आणि मविया वाढते असं काहीच नाही आहे. उलट मला असं वाटतं की महायुतीचे कल जे आहे ते चांगल्या प्रकारचे दिसत आहेत, त्याबद्दल मी समाधानी आहे. शिवसेनेचा विचार केला तर आज आम्ही 38 दिसतोय आणि हे 8च आहेत. मला असं वाटतं की फार झालं तरी शिवसेना UBT 15च्या वर जातील असं मला वाटत नाही आहे.